शेतीपूरक व्यवसाय म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी शेळीपालन व्यवसायाकडे वळतायत. शेळीपालन व्यवसायाची शास्त्रीय माहिती नसल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. शेळीपालन व्यवसाय कमी खर्चात फायदेशीर कसा करावा याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात सातारा जिल्ह्यातील शिरोळ पशु महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर तेजस शेंडे यांच्याकडून. शेळीपालन व्यवसाय सुरू करताना आपण कोणकोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. शेळीपालन सुरू करताना बरेच शेळीपालक जे नवीन आत्ता शेळीपालन या व्यवसायामध्ये उतरू इच्छित आहेत ते दुसऱ्यांच्या शेळीपालनाच्या गोठ्यावरती जातात, गोठे पाहतात आणि हुबेहूब त्यांच्यासारखा गोठा सुरू करण्याच्या प्रयत्नात असतात. तर शेळीपालन व्यवसाय सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण काळजी ही घ्यावी की आपण शेळीपालन सुरू करताना गोठा हा दुसऱ्याचा पाहून यावा. कमीत कमी 10 गोट्यांना आपण भेटी द्याव्या आणि आपल्याकडं वातावरण जसं आहे आणि त्या वातावरणात ज्या गोष्टी आवश्यक आहेत अशा गोष्टींचा विचार करून आपण कमीत कमी खर्चात चांगल्यात चांगला गोठा बांधावा. गोठ्यावरती आपण जेवढा जास्त खर्च करू तेवढा शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणं याच्यामध्ये जरा थोडेसे प्रॉब्लेम येतात. नंतर शेळीपालन व्यवसाय सुरू करताना संख्या या शेळीपालक किंवा शेळ्यांची संख्या ह्या गोष्टीलाही तेवढंच महत्त्व आहे. शेळीपालन सुरू करताना आपण कमीत कमी संख्येने सुरुवात करावी आणि जास्तीत जास्त सुरू करताना जर मला विचाराल आणि माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगेन की शेळीपालन सुरू करताना जास्तीत जास्त संख्या ही 20+1ची असावी किंवा ती कमीत कमी 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी असल्यास हरकत नाही. पण जास्त जेवढी संख्या तुमची सुरू करताना असेल तेवढं तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येतात आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन्स काढेपर्यंत आपल्याकडं मर्तूक वाढते. तर शेळीपालन सुरू करताना ही 20+1ची असावी आणि ती संख्या ही तुमचा एकदा शेळीपालन या व्यवसायावरती कंट्रोल आला की तुम्ही ती संख्या 2000-4000पर्यंत सुद्धा वाढवू शकता. पण सुरुवात करताना ही कमीत कमीने असावी आणि हळूहळू त्याच्यामध्ये तुमच्या ज्यावेळी त्या शेळीपालन व्यवसायावरती होल्ड येतोय तशी तुम्ही शेळ्यांची संख्या वाढवत जायला हरकत नाही. तिसरी गोष्ट, शेळी ज्यावेळी तुम्हाला विकत घ्यायची आहे त्यावेळी ती खूप मोठ्या बाजारातून खूप मोठ्या फार्मवरून विकत घेण्यापेक्षा तुमच्या माहितीतल्या लोकांकडून तुमच्या लोकल एरियामधूनच जर तुम्ही शेळ्या विकत घेतल्यात तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मिळू शकतात आणि गोठ्यावरती जास्त खर्च करण्यापेक्षा जातीवंत शेळ्या खरेदी करण्यावरती जर आपण चांगला किंवा जास्त 1000 रुपये किंवा 500 रुपये जर खर्च केलात तर ते तुमचा फाउंडेशन स्टॉक असेल आणि ज्याच्यापासून तुम्हाला जास्त उत्पन्न मिळायला हरकत नाही. शेळीपालन या व्यवसायामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारा. चारा हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ओला चारा, वाळला चारा आणि खुराक असे 3 प्रकारामध्ये तुम्हाला त्याची विभागणी करता येईल. पण शेतकरी शेळीपालन सुरू करताना चारा या गोष्टीवरती जास्त लक्ष देत नाहीत. पण चारा याच गोष्टीवरती जवळपास कुठल्याही जिवंत जनावर पाळण्याच्या व्यवसायामध्ये 65 ते 70% खर्च येतो. तर चारा हा तुमचा स्वतःचा असल्यास आणि तो तुमच्याकडं सायकलमध्ये जर तयार केला तर तुम्हाला तुमच्या फार्मच्या शेळ्यांची संख्या आणि त्यांना दररोज लागणारा ओला, वाळला आणि खुराक, ओला चारा, वाळला चारा आणि खुराक याची जर तुम्हाला एकदा मॅनेजमेंट कळाली तर त्या चाऱ्याचं नियोजन करणं सोपं जातं आणि तुमच्या शेळ्यांना चारा हा व्यवस्थित मिळू शकतो. कारण शेळ्यांना जर चारा कमी पडला तर त्याच्यामधून जे आपल्याला सगळ्यात महत्त्व त्यांचं वजन वाढ आहे ती वजन वाढ कमी होते आणि शेळ्यांपासून आपल्याला मिळण्याचा जो फायदा आहे तो फायदा आपल्याला कमी होत जातो. यानंतर शेळीपालन सुरू करताना आपण आणखी एक महत्त्वाची काळजी अशी घ्यावी की ज्या नवीन शेळ्या आपण घेत आहोत त्या शेळ्या कमीत कमी 21 दिवस तुमच्या ओरिजिनल ज्या अगोदरच्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांमध्ये मिक्स करू नये आणि त्या जर तुमच्या अगोदरच्या शेळ्यांमध्ये मिक्स केल्या आणि त्याच्यातील जर एखादी शेळी आजारी असेल तर त्या शेळ्या तुमच्या शेळ्यांना घातक आजार करू शकतात आणि तुमची मर्तूक याच्यामध्ये वाढू शकते. यानंतर शेळीपालन सुरू करताना जी वाहतूक आहे शेळ्यांची त्या वाहतुकी संबंधी तुम्हाला जास्त काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. वाहतूक करताना आवश्यक काळजी
त्यांच्यावरती स्ट्रेस येऊ नये, तुमचा जो वाहन आहे त्या वाहनामध्ये त्यांची गर्दी होऊ नये, त्या वाहनामध्ये हवा खेळती राहावी, दर 6 ते 8 तासाला तुम्हाला त्या शेळ्या खाली उतरवून त्यांना खाद्य आणि पाण्याची सोय करता येत असेल तर तुमच्याकडं ज्या शेळ्या तुम्ही वाहतुकीदरम्यान आणत असाल त्या शेळ्या अतिशय चांगल्या प्रकारच्या तुमच्याकडे येतील. नाहीतर शक्यतो आपल्याकडं वाहतुकीनंतर किंवा गोठ्यावरती लांबून वाहतूक करून शेळ्या आणल्यानंतर शेळ्यांची मरतूक वाढलेली लोकांमध्ये बरीच आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं वाहतुकीदरम्यान शेळ्यांची काळजी घेणं आणि वाहतुकी अगोदर आणि वाहतूक करून आल्यानंतर शेळ्यांना जास्त चरायला घेऊन न जाणं, त्यांच्यावरती कमीत कमी स्ट्रेस येईल, त्यांना गुळाचं पाणी आपल्याला जर पाजता आलं तर शेळ्यांमध्ये आपल्याला ही मरतूक कमी करता येते. यानंतर शेळ्यांमध्ये आपण लसीकरण आणि जंत निर्मूलन या गोष्टी जास्त लक्ष देत नाही किंवा लोक त्या लसीकरण करून घेणं आणि जंत निर्मूलन करणं ह्या गोष्टी टाळतात. आणि याच्यामध्ये होतं काय की जे अतिशय घातक रोग आहेत ज्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मरतूक शेळ्यांमध्ये होऊ शकते, जसं की PPR नावाचा जो रोग आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडं शेळ्यांमध्ये मरतूक होऊ शकते. तर ह्या रोगांच्या लसी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 4-5 रोगांच्या लसी तुम्हाला मी सांगू शकतो. एक तर PPR नावाचा रोग आहे त्याची लस देणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा अंत्रविषार नावाचा रोग आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण इंट्रोटॉक्सिमिया असं म्हणतो, त्याची लस देणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरा रोग हिमोरेजिक सेप्टिसेमिया नावाचा आहे, ज्याला आपण घटसर्प म्हणतो, त्याची लस देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि चौथा रोग आहे त्याला आपण लाळ्या खुरकूत असं म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये FMD असं म्हणतात. या लसी आपण शेळ्यांना देऊन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण जर जंत निर्मूलन शेळ्यांमध्ये व्यवस्थित केलं, दर 3 महिन्याला ते 4 महिन्याला जर आपण शेळ्यांमध्ये व्यवस्थित जंत निर्मूलन जर केलं तर शेळ्यांची हेल्थ चांगली राहते आणि शेळ्यांमध्ये वजन वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. यानंतर शेळीपालन या गोष्टींमध्ये या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो आत्ता सध्या आपल्याकडं प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आपल्याकडं जे शेळीपालनामध्ये येणारे रोग आहेत आणि त्या रोगांची लक्षणं आपल्याला माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्या लक्षणानुसार तुम्ही स्वतः ट्रीटमेंट करण्यात किंवा प्रथमोपचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर तुम्ही तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मदतीने जर या शेळ्यांना जर तुम्हाला उपचार करता आले तर तुमच्याकडं काही होणारी मरतूक आहे ही आपल्याला टाळता येते. काही वेळा असं घडतं की शेळीपालन या व्यवसायामध्ये जे रोग आहेत त्या रोगांचं निदान होत नाही आणि मग या रोगांचं निदान करण्यासाठी आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतात, जशा रक्ताच्या चाचण्या आहेत किंवा आपल्या लेंड्यांची तपासणी आहे. या तपासण्या कुठं करून घेतल्या जातात आणि त्या कुठं करून मिळतात याची माहिती आपल्याला अगोदरच असणं महत्त्वाचं आहे. कारण ऐन वेळेला जर आपल्याकडं शेळ्यांमध्ये काही आजार आला आणि त्याचं जर आपल्याला जर निदान करता नाही आलं तर आपल्याकडं शेळ्यांची मरतूक वाढू शकते. आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, शेळीपालनामध्ये जर आपल्याकडं काही एकाच प्रकारची जर सिम्पटम दिसून किंवा लक्षणं दिसून जर शेळ्या मरत असतील तर आपल्याकडं त्या शेळ्यांचं ज्या मेलेल्या शेळ्या आहेत त्यांचं शवविच्छेदन आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. आणि तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मदतीनं जर आपण ते शवविच्छेदन करून घेतलं तर आपल्याला नेमकं कुठल्या रोगामुळे ते शेळी मेली हे कळू शकतं आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या ज्या आपल्या गोठ्यावरच्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांचा आपण जीव वाचवू शकतो. याच्यामध्ये आणखी महत्त्वाची एक गोष्ट आहे की स्वच्छ मटण निर्मिती आणि स्वच्छ दूध निर्मिती या गोष्टींकडे आपण नॉर्मली दुर्लक्ष करतो आणि जर या गोष्टी जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आपण त्या शेळ्यांचं मार्केट आणखी चांगल्या पद्धतीनं वाढवू शकतो. जर आपल्याकडे आवश्यक असेल तर विमा करून घेण्याची ही गरज आहे. ज्यावेळी आपला धंदा मोठा होतो त्यावेळी आपण त्या शेळ्यांचा विमा करून घेणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या विम्याचे बरेच स्कीम्स आपल्याकडे आलेले आहेत. महाराष्ट्र शासन त्याच्यावरती 50% अनुदान करत आहे. पण शेतकऱ्यांना शेळ्यांचा किंवा आपल्या जनावरांचा विमा करून घेण्याची जागरूकता त्यांच्यामध्ये नाही आहे किंवा त्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही आहे. तर कमीत कमी पैशामध्ये आपला जर महाराष्ट्र शासन 50% अनुदानात विमा जर करून देत असेल तर तो विमा करून घ्यायला आपल्याला शेळ्यांमध्ये अजिबात हरकत नाही आहे. नंतर कलिंग नावाची एक प्रोसिजर असते. कलिंग म्हणजे शेळ्या ज्या अनावश्यक आहेत, ज्या आपल्याकडं उत्पादन चांगलं देत नाहीत, ज्या एक पिल्लू देतात, ज्या सारख्या आजारी पडतात, ज्या शेळ्या दुसऱ्या शेळ्यांना मारतात, अशा जवळपास एकूण संख्येच्या 20% शेळ्या जर आपण
दर वर्षाला जर बदलल्या तर आपल्या गोठ्याची जी सरासरी आहे, सरासरी उत्पादन आहे, ते नक्की मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेळीपालन व्यवसाय करत असाल आणि कामगारांच्या भरवशावरती जर तुम्ही शेळीपालन हा व्यवसाय करत असाल, तर तसं न करता तुमचा शेळीपालन व्यवसायामध्ये तुमचं जर स्वतःचं लक्ष जर असेल, आणि असं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की जे गोठे आहेत ज्याच्यावरती जे शेळीपालक स्वतः लक्ष देत नाहीत, अशा गोठ्यांमध्ये गोठ्यांची फायदेशीर चालण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते आणि त्याच्यामध्ये शेळीपालन आपल्याला प्रॉब्लेममध्ये आलेलं दिसतं. यानंतर विक्री व्यवस्थापनावरती पण आपण व्यवस्थित विचार करून, प्लॅनिंग करून शेळ्यांमध्ये जर आपण गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेळीपालनामध्ये ज्या आपल्या फार्मवरती रोजच्या रोज ज्या गोष्टी घडत असतात, ज्या गोष्टी आपण करत असतो, त्याच्या रिलेटेड जर नोंदी आपण एका नोंदवहीमध्ये जर नोंद करून ठेवल्या तर जे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याकडे येतात त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढता येतील. कारण आपण जर आता पाहिलं तर जवळपास 80 ते 90% जास्त शेतकऱ्यांकडं त्यांच्या पशुपालन व्यवसायाविषयी कोणत्याही नोंदी नाहीत. आणि जर आपण नोंदी करत नसू तर आपण तो व्यवसाय तोट्यात किंवा फायद्यात चालत आहे हे कसं सांगू शकतो, याच्याबद्दल मला खूप वेळा प्रश्न पडतो. तर आपण नोंदी जर व्यवस्थित करून ठेवल्या तर आपल्याला याच्यामध्ये या पशुपालन व्यवसायामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. तर शेळीपालन सुरू करताना ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या जर आपण कटाक्षानं पाहिल्या तर आपण या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळवू शकतो. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की शेळीपालक नॉर्मली त्यांच्यामध्ये गट स्थापन करून दुसऱ्या शेळीपालकाला जर मदत करणं टाळतात किंवा लोकांना मदत करणं टाळतात. आणि या शेळीपालन व्यवसायामध्ये अवास्तव अपेक्षा आहेत, अवास्तव पैसे मिळतात असं लोकांना जर आपण जर सांगितलं तर लोकांमध्ये त्याच्याबद्दल जी वर्तमानातली किंवा सद्य परिस्थिती आहे याच्याबद्दल माहिती न मिळता लोक त्या शेळीपालन व्यवसायाकडे आकर्षित होतात आणि लोकांमध्ये चुकीची आपण माहिती पसरवू शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांनी ग्रुप फॉर्म करून त्यांच्यामध्ये एकमेकाला त्यांचे प्रॉब्लेम जर शेअर केले, त्यांच्या गोठ्यावर जे प्रॉब्लेम येतात ते दुसऱ्याला सांगितले आणि सगळ्यांच्या एकत्र येऊन जर आपण या व्यवसायाला जर चांगले दिवस किंवा चांगला मदत केली, कुणाला न फसवता जर आपण या गोष्टी जर चांगल्या करू शकलो तर आपण या व्यवसायामध्ये परत मागं वळून पाहण्याची वेळ येणार नाही.